राजन अचानक असं का वागायला लागलाय तेच समजत नाहीये. म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की सायकियाट्रिस्ट या नात्याने जरा एकदा त्याच्याशी बोलून घ्याल का? म्हणजे त्याच्या मनात नेमकं काय आहे हे कळलं ना तर फार बरं होईल हो. पुन्हा उद्याची तुमची अपॉइंटमेंट मिळू शकेल का मला प्लीज? मी संध्याकाळी कळवतो तुम्हाला. हां अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्यांची मनस्थिती सध्या नाजूक आहे. हां. त्यामुळे इथून पुढे राजन सरांना स्ट्रेस फ्री ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी डोंट वरी, आम्ही आहोतच. हो डॉक्टर, मी काळजी घेईन. थँक्यू सो मच. आजी, तुम्ही मनोविकार तज्ञाला फोन केला होता ना? खरं तसं बाबांना काही झालेलंच नाही. ते मला सुद्धा कळतंय ग. पण त्याच्या मनात काय आहे तो काही बोलतच नाहीये ना, कुणालाच काही सांगत नाहीये. आणि तू बघतीयस दिवसेंदिवस त्याचं दारू पिणं केवढं वाढत चाललंय ते. मग काय करू मी? असं नुसतं हातावर हात धरून बसणं मला शक्य नाहीये. लवकरात लवकर मला राजनला बरं करायचंय. काय चाललंय त्याच्या मनामध्ये, कसला त्याला एवढा त्रास होतोय हे मला कळलंच पाहिजे. मला नाही बघवत आहे त्याची ही अवस्था. आजी, प्लीज तुम्ही शांत व्हा, होईल सगळं नीट. याच आशेवर आहे मी, पण खूप काळजी वाटते राजनची. आत्ताही डॉक्टर म्हणत होते की खूप डिस्टर्ब आहे तो, त्यामुळे त्याला आणि काही त्रास होईल, त्याच्या मनावर ताण येईल, असं काही त्याच्या आसपास घडू देऊ नका, नाहीतर आणखीन खचून जाईल तो, परिस्थिती बिघडून जाईल. तू विचारणार होतीस राजनला, विचारलंस का काय होते त्याला, काय झालंय, काय आहे त्याच्या मनामध्ये? बोलला का तो तुझ्याशी काही? सांग ना कमी, सांग ना. आजी, मी विचारलं, त्यांनी काय सांगितलं नाही. तुलाही काही सांगितलं नाही? आईशी काही बोलत नाही, मुलीशी काही बोलत नाही? काय आहे काय त्याच्या मनात एवढं, काय चालतंय त्याला? तू त्याची मुलगी आहेस, माझी मोठी नात आहेस, हे कळलं तेव्हा केवढा खुश होता राजन. अगं बरोबर आहे ना, गेली कित्येक वर्ष तुला शोधण्यासाठी अक्षरशः जीवाचं रान केलं होतं त्यांनी, तुझ्यावर आणि तुझ्या आईवर. फार जीव आहे का त्याचा. म्हणजे तुम्ही दोघी त्याच्या अगदी जीव के प्राण आहात कमळी.